कुणाच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अशी घोषणा देत आज सिन्नर तालुक्यातील 22 गावांतील संतप्त महिला आणि ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयावर भव्य हंडा मोर्चा काढला. गेल्या 5-6 महिन्यांपासून मनेगावसह परिसरातील 22 गावांचा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प असल्याने संतापलेल्या महिलांनी रिकामे हंडे घेऊन प्रशासनाचा निषेध केला. लासलगाव, विंचूर, दळवी, घोटी रस्त्याच्या सुरू असलेल्या कामामुळे मुख्य जलवाहिनी फुटली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मनेगाव, धोंडवीरनगर, रामनगर, पाटोळे, दापूर, दोडी, गोंदे, भोकणी यांसह 22 गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आजच्या मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी सांगितले की आम्हाला 200 लिटर पाण्यासाठी 60 रुपये मोजावे लागत आहेत. महावितरणाने कापलेल्या वीज कनेक्शन तातडीने जोडून पाणीपुरवठा सुरू करावा. जलवाहिनीचे नुकसान करणाऱ्या आणि कामात दिरंगाई करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. आजचा हंडा मोर्चा केवळ सुरुवात आहे. जर येत्या 8 दिवसांत नळाला पाणी आले नाही तर 22 गावांतील हजारो नागरिक रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करतील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. शासनाने 50% अनुदान बंद केल्याने आणि 15व्या वित्त आयोगाचा निधी वापरण्यावरून ग्रामपंचायतीमध्ये पेच निर्माण झाला आहे. परिणामी वीज बिले थकली असून योजना बंद पडली आहे. यावर तहसीलदारांनी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून तोडगा काढावा, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली. उपस्थिती या मोर्चात मनेगाव व परिसरातील सरपंच, उपसरपंच, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष आणि मोठ्या संख्येने महिला ग्रामस्थ उपस्थित होते. त्याचं कारण असं का सातत्याने पाचवीला पुजलेल्या आमच्या ह्या दुष्काळी गावांचा पाण्यासाठी लढत असलेला लढा आजच्या मितीला देखील जो काही चालू वर्ष असलेला कडक उन्हाळा अजून भासण्याच्या अगोदरच आजच्या मितीला आमच्या ह्या चारही गावांना पाण्याचा प्रश्न हा प्रामुख्याने भेडसावत आहे. त्यात असं झालं की जे काही लासलगाव मोठी जो काय हायवे चालू आहे त्या दरम्यान ठेकेदाराकडून झालेले जे काही नुकसान आहे पाईपलाईनचं, त्या पाईपलाईनीमुळं आज आमच्या जे काही भोजपूरचं पाणी ते 5 महिन्यापासून आमच्या या चारही गावांना मिळत नाहीये. आणि त्यामुळं प्लस अजून एक झालंय का एमएससीबीचं जे काही लाईट बिल आहे ते ह्या पाईपलाईन फुटल्यामुळं ते ग्रामपंचायतीवर अतिरिक्त भार पडलेला आहे. आमच्या सर्व या गावकऱ्यांची मागणी आहे का 2 दिवसामध्ये आमची जी काही पाईपलाईन ती दुरुस्त करून द्यायची आहे त्या ठेकेदारांनी, आणि जे अतिरिक्त 4 ते 5 महिन्याचं लाईट बिल आहे ते ह्या ठेकेदारांनी भरायचंय. त्यासाठी आम्ही आता तहसीलदार साहेबांशी सर्व महिलांनी भेट घेतली आणि आमचे जे काही प्रश्न आहे ते प्रश्न त्यांच्यासमोर मांडले आणि त्या ठेकेदाराकडून ते 2 दिवसात लेखी आम्हाला देणार आहे. आणि जर अशा प्रकारे आमची जी काही पाईपलाईन फुटलेली आणि आम्ही ज्या प्रश्न मांडले, समस्या मांडल्या, त्याची त्वरित कारवाई झाली नाही ठेकेदाराकडून तर आम्ही जे काही शिर्डी हायवे रस्ता आहे त्या ठिकाणी सर्व गावातील महिला, या चारही गावच्या महिला रस्ता रोको आंदोलन निश्चित करू, आम्हाला न्याय मिळाला नाही तर. मनेगाव सहित 22 गावे पाणी पुरवठा योजना ही गेल्या 6 महिन्यापासून विंचूर, दळवी, घोटी आणि लासलगाव या रस्त्याच्या कामामुळे सदर पाईपलाईनचे नुकसान झाले आहेत. सदर पाईपलाईनचे नुकसान झाल्यामुळे प्रचंड प्रमाणात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावं लागत आहे. अजून 8 दिवसामध्ये सिन्नर तालुक्यातली सर्वात मोठी पाण्याची योजना आहे आणि ह्या पाण्याच्या योजनेमुळे आज महिला वर्गाला प्रचंड हाल अपेष्टा सहन करावं लागत आहे. पाईपलाईन खराब झाल्यामुळे त्याच्या अगेन्स्ट ते 4 ते 5 महिन्याचं लाईट बिल 20 ते 25 लाख रुपये लाईट बिल पर मंथ 4.5 लाख ते 5 लाख रुपये लाईट बिल येतं आणि ते 5 लाख त्या कंपनीच्या आणि त्या कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे आम्हाला सदर लाईट बिल ते ग्रामपंचायतीने भरावं लागते. आज प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात उन्हाळा चालू झालेला आहे. या ठिकाणी महिलांना मोठ्या प्रमाणात हाल अपेष्टा पाण्यातून सहन करावं लागत आहेत. तर आमचं म्हणणं एकच आहे, सदर कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला ती पाईपलाईन आणि आमच्या 5 महिन्याचं लाईट बिल आमचं त्यांनी भरावा. या अर्थाने आज आम्ही सर्व गावातील मनेगाव, धोंडीनगर, रामनगर, दुडी या ठिकाणी सर्वच महिला वर्ग आज या ठिकाणी येऊन हंडा मोर्चाचं नियोजन केलं होतं. या ठिकाणी प्रांत साहेब, मंगळूर साहेब, तसेच तहसीलदार साहेब, देशमुख साहेब यांच्याशी सविस्तर सर्व महिलांशी चर्चा झाली आणि सदर कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन दिलेलं आहे 2 दिवसामध्ये तुमची पाईपलाईन रिपेअर करून देईल. नाही पाईपलाईन रिपेअर करून जर दिली तर 3 ते 4 दिवसामध्ये आम्ही शिर्डी पुन्हा रोड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अडवला जाईल. याचं गांभीर्याने शासनाने घ्यावे. या ठिकाणी सर्व महिला वर्गाने उपस्थित राहिल्या कारण त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. या ठिकाणी सर्वांना आलेत त्याबद्दल तहसीलदार साहेब, बीडीओ साहेब तसेच प्रांत साहेब यांनी आम्हाला 2 दिवसात पाईपलाईन रिपेअर होईल असे आश्वासन दिलेले आहे.